आपल्या पायात ना हार्टमधून रक्त लाल रक्तवाहिन्यांमधून खाली येतं, राईट. ते खाली आलेलं रक्त परत सर्क्युलेशन होऊन वर हार्टकडे गेलं पाहिजे, तर ते निळ्या रक्तवाहिन्या करतात, रक्त वर घेऊन जाण्याचं काम. आता निळ्या रक्तवाहिन्या दोन असतात, एक असतात आत मसलमध्ये, त्याला आपण डीप वेन म्हणतो. ह्या टिपिकली ह्या मोठ्या रक्तवाहिन्या असतात. आणि बाहेर चरबीत किंवा त्वचेच्या खाली असलेल्या सुपरफिशियल वेन्स या साईजनी छोट्या असतात, टिपिकली ह्या 2.5 ते 3 मिलीमीटरच्या असतात. ही जी आहे डीप वेन ही मोठी असते, 10 मिलीमीटर 12 मिलीमीटर अशी. या दोन्ही जांघेत पोचल्या की एकमेकांना जुळतात आणि एकत्र रक्त वर घेऊन जातात. आता हे सगळं रक्त अँटीग्रॅव्हिटी वर चाललंय ना, त्यामुळे परत खाली येण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या बॉडीमध्ये वाल्व नावाचा प्रकार असतो. आता वाल्वचं काम काय असतं, फक्त रक्त वर जाताना उघडणे. ते उलट परत यायला लागलं की हा वाल्व बंद होतो. जसं जसं आपलं वय वाढतं तसं जसं हा वाल्व वीक व्हायला लागतो, राईट. सो वाल्व वीक झाल्यामुळे काय होतं, रक्त उलट परत आलेलं हा वाल्व थांबवू शकत नाही. सो ते खाली 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 येत जातं आणि या पायातल्या या भागात ते साठायला लागतं. ते इथे या वेन्स मध्ये साठलं की ही स्ट्रेच होते. ती स्ट्रेच होऊन होऊन एका पॉइंटला ती त्याच साईजची होऊन जाते. त्याला आपण व्हेरिकोज वेन्स म्हणतो.